आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 65 दिवसांच्या कालखंडानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेले आहेत। त्यांचं बारामतीकरांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यांच्यावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात येणार आहे। तसंच कसब्यातील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। नागरी सत्कारावेळी अजित पवार मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। याशिवाय बारामती तालुक्यातील सुपे आणि माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, 65 दिवसांनंतर साधारण 2 महिन्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे आज त्यांच्या मतदारसंघात म्हणजे बारामतीमध्ये आलेत। साधारण राज्यातलं सगळ्यात मोठं लीड ज्या बारामतीने दिलेलं होतं तिथं फुटीनंतर काय करतील याबाबत सातत्याने चर्चा ज्या आहेत त्या होत होत्या। 2 महिने जवळपास उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे बारामतीकडे फिरकलेले नव्हते। बारामतीमध्ये येतात आले आणि ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत आहे ते होत आहे। ज्या पद्धतीनं या सगळ्या दौऱ्याची आखणी करण्यात आलेली आहे। सध्या अजित पवार हे सुपे पोलीस ठाण्यामध्ये पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सुपे पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार हे माळेगावच्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्यासाठी जातील। त्यापूर्वी मोरगाव जे अष्टविनायकापैकी एक गणपतीचं ठाणं आहे त्या ठिकाणी अजित पवार मोरगावला जाऊन गणपतीला अभिषेक करतील आणि त्यानंतर ते शारदा प्रांगणात माळेगावला जिथे त्यांचा सत्कार नियोजित करण्यात आलेला आहे तिथं अजित पवार हे सत्कार स्वीकारण्यासाठी जातील। दिवसभराचा अत्यंत गच्च कार्यक्रम जो आहे तो साधारण 7 ते 8 तासाचा मतदारसंघात केवळ सत्कार स्वीकारण्याचा अजित पवारांनी घेतलाय, ज्यामध्ये 2 पोलीस ठाण्यांची उद्घाटन आहे। सुपे पोलीस ठाणे आणि माळेगाव पोलीस ठाण्याचं उद्घाटन जे आहे ते अजित पवारांकडून केलं जाईल। कार्यकर्ते समर्थक जे आहेत ते ठिकठिकाणी चौकामध्ये त्यांच्या नजरेस आपण पडावं यासाठी आग्रह करताना दिसत आहेत। अनेक जण त्यांची निवेदनं घेऊन आलेत आणि नेहमीच्या पद्धतीमध्ये अजित पवार सगळ्यांशी बोलून निवेदनं जी आहेत ती स्वीकारतायत। जवळपास 500 ते 1000 कार्यकर्त्यांचा गोतावळा जो आहे तो त्यांच्या भोवती जिथे जातील तिथे चौकामध्ये पाहायला मिळाला। सुप्याने पहिल्यांदा बारामतीत आल्यावरती वास्तविक नियोजित सत्कार जो आहे तो माळेगावचा आहे, मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी सुप्याला तयारी जी आहे ती करून ठेवलेली होती। जेसीबी आणलेला होता आणि जेसीबी मध्ये फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या। छोटेखानी स्टेज करण्यात आलेलं होतं आणि तिथं अजित पवारांचा सत्कार जो आहे तो सुपे ग्रामस्थांनी केला। त्यानंतर अजित पवार हे आता सुपे पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी पोलीस ठाण्यामध्ये नवीन पोलीस ठाणं जे आहे तिथं पोहोचलेत आणि उद्घाटन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे। आता इथं काही वैभव, अजित पवार हे त्यांच्या होम ग्राउंडवर आलेले आहेत आणि आज त्यांचा नागरी सत्कार होतोय। खरं तर तुमच्याकडे येतच राहू। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांचं बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन आपण पाहिलंय। बारामतीच्या राजकारणाकडे आता गहिरे रंग खरं तर राजकारणातले पाहायला मिळत आहेत, कारण अजित पवार हे सध्या स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे आता अजित पवार बारामतीमध्ये आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 65 दिवसांच्या कालखंडानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं बारामतीकरांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। सध्या ही बारामतीतली थेट दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा शारदा प्रांगणात आज नागरी सत्कार करण्यात येणार आहे। तसंच कसब्यातील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यामुळे आता नागरी सत्कारावेळी अजित पवार मतदारांपुढे नेमकी काय भूमिका मांडतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। आज अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। याशिवाय बारामती तालुक्यातील सुपे आणि माळेगाव इथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचं उद्घाटन देखील सध्या पार पडतंय। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांचा आज नागरी सत्कार करण्यात येतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे जाऊयात। वैभव,
अजित पवार आणि बारामती हे वेगळं समीकरण आहे. ज्या पद्धतीनं अजित पवारांनी हा मतदारसंघ शरद पवार यांच्याकडून त्यांच्याकडे आल्यानंतर बांधला किंवा बारामतीमध्ये जी कामं केली त्यांच्या कामाची जी पद्धत आहे, या सगळ्याचे प्रचंड चाहतेच आहेत ते बारामतीमध्ये आहेत. त्यांचे सपोर्टर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावरती बारामतीमध्ये आहेत. फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या सोबत जातील आणि अजित पवारांच्या सोबत किती जण राहतील असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये सातत्यानं चर्चेला गेला. मात्र या दोघांनाही मानणारे गट जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. कार्यकर्ते भले जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते थेट अजित पवारांच्या संपर्कात असल्यामुळे नवी पिढी जी आहे ती सगळी नवी पिढी अजित पवारांच्या मागे जाताना दिसते, स्पष्ट दिसते. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना जो पाठिंबा होता त्या पाठिंब्यामध्ये यत्किंचितही बदल झालेला दिसत नाहीये. मोठ्या प्रमाणावरती सगळे कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवार यांच्या सोबत आहेत आणि त्याचं चित्र जे आहे ते आज बारामतीमध्ये पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने अजित पवारांनी बारामतीचं राजकारण केले 20 वर्ष केले, 25 वर्ष केले, त्याची एक हाती पकड जी आहे ते अजित पवारांची बारामतीवरती आहे. खरंय. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जवळपास 65 दिवसांच्या कालखंडानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांकडून देखील त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा जपान दौरा संपवून थोड्याच वेळात परतणार आहेत आणि फडणवीसांनी आपल्या 5व्या दिवसाच्या दौऱ्यादरम्यान सोनी, डिलॉइट आणि सुमिटोमो या कंपन्यांशी बैठका घेतलेल्या आहेत. फिल्म सिटीसाठी सोनीला निमंत्रण देण्यात आलं असून IIT मुंबईशी संशोधन सहकार्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. 3ऱ्या मुंबईमध्ये बांधकाम संधीसाठी सुमिटोमोला निमंत्रण देण्यात आलं असून जपान गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले. यशस्वी जपान दौरा, देवेंद्रजींचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान अशा आशयाचे पोस्टर इथे लावण्यात आलेले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे आणि यानिमित्त शक्तीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शक्तीस्थळाला भेट देणार आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तब्बल 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं जाणार आहे. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शक्तीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आज 25 ॲम्ब्युलन्सेस रुग्णांसाठी उपलब्ध करून देणं हे एका अर्थाने दिघे साहेबांची श्रद्धांजली आहे असं मी समजतो. आणि एक शिष्य हा आपल्या गुरुच्या प्रती किती समर्पित असू शकतो याचं सुद्धा हे उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे दिघे साहेबांकडून प्रेरणा घेऊन आणि बाळासाहेबांपासून प्रेरणा घेऊन जे कार्य आज शिंदेसाहेब करतायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये रुग्णसेवेचा फार मोठा वाटा आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. महामार्गावर ST बस बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीचा फटका मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील बसला. मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात होते आणि तेव्हा चव्हाणांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागले. तर मुंबई गोवा महामार्गाप्रश्नी मनसे आक्रमक झाले आहे. उद्या मनसे महामार्गावर पदयात्रा काढणार आहे. आठ टप्प्यामध्ये असणारे हे सगळं काम आहे. त्यामधला पहिला टप्पा 42 किलोमीटर हा 10 तारखेच्या अगोदर हा 100% पूर्ण होईल, यात काही शंका नाही. पुढचा जो कासूपासूनचा असणारा जो टप्पा आहे तो अत्यंत किचकट असणारा टप्पा आहे. त्याच्यामध्ये आपण आता पांढरापूर या भागामध्ये आता आहोत आणि या ठिकाणी सुद्धा CTBचे 2 सेट हे आत्ता जे अधिकचे जे मागवले पाहिजे होते ते अधिकचे सेट सुद्धा या भागांमध्ये आत्ता आलेले आहेत.
चांद्रयान-3च्या भव्य यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व नेत्यांनी इस्रोचं तोंड भरून कौतुक केलंय। पंतप्रधान मोदींनी परदेशातून परत येताच थेट बंगळुरू गाठत इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली। चांद्रयान-3चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आणि त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी 3 मोठ्या घोषणा केल्यात। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा विक्रम लँडर जिथे उतरला त्या जागेला शिवशक्ती पॉइंट असं नाव दिलंय। तर शिवमध्ये मानव कल्याण समावलेलं आहे आणि शक्तीमध्ये संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे असं मोदींनी म्हटलंय। तर चांद्रयान-2 मोहिमेला तिरंगा नाव दिलंय आणि 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। 23 ऑगस्ट रोजी भारतानं चंद्रावर तिरंगा फडकवला आणि प्रत्येक भारतीयांचं ऊर अभिमानानं भरून आलेला आहे आणि भारतीयांचा जल्लोष अवघ्या जगानं पाहिला। त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून जाहीर केला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। स्पेस मिशंस के टच डाउन पॉइंट को एक नाम दिए जाने की वैज्ञानिक परंपरा है। चंद्रमा के जिस हिस्से पर हमारा चंद्रयान उतरा है, भारत ने उस स्थान के भी नामकरण का फैसला लिया है। जिस स्थान पर चंद्रयान-3 का मून लैंडर उतरा है, अब उस पॉइंट को शिव शक्ति के नाम से जाना जाएगा। 4 साल पहले जब चंद्रयान-2 चंद्रमा के पास तक पहुंचा था, जहां उसके पदचिन्ह पड़े थे, तब ये प्रस्ताव था कि उस स्थान का नाम तय किया जाए। और आज मुझे लगता है कि जब हर घर तिरंगा है, जब हर मन तिरंगा है और चांद पर भी तिरंगा है, तो तिरंगा के सिवाय चंद्रयान-2 से जुड़े उस स्थान को और क्या नाम दिया जा सकता है। चंद्रमा के जिस स्थान पर चंद्रयान-2 ने अपने पदचिन्ह छोड़े हैं, वो पॉइंट अब तिरंगा कहलाएगा। 23 अगस्त को जब भारत ने चंद्रमा पर तिरंगा फहराया, उस दिन को अब हिंदुस्तान नेशनल स्पेस डे के रूप में मनाया जाएगा। जब हर वर्ष नेशनल स्पेस डे साइंस, टेक्नोलॉजी और इनोवेशन की स्पिरिट को सेलिब्रेट करेगा, हमें हमेशा हमेशा के लिए प्रेरित करता रहेगा। कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येते। पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बिरादार यांची चौकशी सुरू आहे आणि घोटाळ्याच्या वेळी रमाकांत बिरादार हे मुंबई महानगरपालिकेच्या खरेदी विभागात उपमहापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते। कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी ईडीनं रमाकांत बिरादार यांचे जबाब नोंदवलेत। दरम्यान या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेदरासू यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय।
जालन्याच्या अंबड तालुक्यातील गलाटी प्रकल्प कोरडा ठाक पडलाय आणि त्यामुळे तालुक्यातील 25 गावांवर जलसंकट निर्माण झालेलं आहे। पावसाचे 3 महिने उलटत आलेले आहेत, मात्र जिल्ह्यात आजघडीला एकही मोठा पाऊस झालेला नाहीये। मागच्या महिन्यात 3 ते 4 दिवस केवळ रिमझिम सरी बरसल्या, मात्र त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठलाय। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई भासू लागलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पंढरपूर आणि सांगोल्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। ऐन पावसाळ्यात या ठिकाणी पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिलेलं आहे। राज्यातील काही भागात मान्सूनच्या सुरुवातीला पावसानं चांगली हजेरी लावली होती, मात्र पावसानं आता ओढ दिल्यानं भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। सांगोला भागात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, तर सांगोला भागातील 81 गावांची पाणीपुरवठा योजना तसंच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणीपुरवठा योजना अडचणीत आलेल्या आहेत। पाणीसाठा कमी असल्यानं या भागात आजपासून पाणी कपात केली जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्राकडे वरुण राजानं पाठ फिरवली आहे। पावसाअभावी काही भागात शेती पिकं वाया गेलेली आहेत, तर कुठे हातची पिकं वाचवण्याची धडपड सुरू आहे आणि त्यामुळे आता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पाहूयात। महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, पावसाअभावी शेतकरी संकटात, पीक वाचवण्यासाठी धडपड, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। महाराष्ट्रातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलाय। मागील 15 दिवसाहून अधिकचा काळ लोटला तरी वरुण राजानं पाठ फिरवली आहे। बहुतांश भागातील पीक वाया गेली, काही ठिकाणी दुबार पेरण्या झाल्या, पण आता हे दुबार पीकही वाया जाण्याची भीती आहे। जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं काही प्रमाणात पेरण्या झाल्या, मात्र ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेल्यानं खरीपाचं पीक संकटात सापडलंय। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्यानं त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते। त्यामुळे सरकार तत्काळ पावलं उचलण्याची मागणी आता विरोधी पक्षांकडून केली जाते। महाराष्ट्र सरकार जिथे पॉलिसी पॅरालिसिस झालेलं असं हे सरकार आहे, त्याला विनम्र पुन्हा विनंती आहे की तुम्ही प्लीज याचा आढावा घ्या, श्रेयवादापासून थोडा वेळ दूर राहा। मला असं वाटतं 2.5 mm पाऊस पडला तर हे मिळत नाही, अशा प्रकारचा काही कायदे नियम त्याच्यामध्ये जे आता आम्ही त्याच्यातून काढलेले आणि म्हणून 25% अग्रिम विम्याचा मिळाला पाहिजे, याच्यासाठी निश्चित 1-2 दिवसात आम्ही सगळे मिळून सरकारकडे प्रयत्न। महाराष्ट्राच्या या भीषण स्थितीत पिकांसह गुरं वाचवण्याचंही आव्हान उभं ठाकलंय। परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्राचा चारा पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। आणि त्यावर दुष्काळ सदृश दुष्काळी ही स्थिती आज निर्माण होत आहे। सरकारनेही संभाव्य स्थिती लक्षात घेऊन हालचाल सुरू केली आहे। महाराष्ट्रातील पीक परिस्थिती आणि संभाव्य पाणी टंचाई संदर्भात बैठक घेण्यात आली आहे। पुढचा जर पावसाने ओढ दिली तर राहिलेला काळ कशा पद्धतीने आपल्याला पाणी पिण्याचं देता येईल, चारा जनावरांना उपलब्ध करून देता येईल, पाण्याचा साठा लघु मध्यम पाझर तलावापासून इतर सर्व तलावामध्ये आणि त्यातले त्यात बॅरेजेसमध्ये फार कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर उद्या पशुधन चाऱ्याच्या संदर्भामध्ये फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। एकीकडे पिकांची अशी स्थिती असतानाच अनेक नद्यांची पाणी पातळीही खालावली आहे। ऐन पावसाळ्यात पंढरपूर आणि सांगोल्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर लवकर पाऊस पडावा अशी प्रार्थना सगळेजण करतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अहमदनगर जिल्ह्यातील शेती उद्योग आणि शेकडो गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले। जिल्ह्यात पावसानं दडी मारली असली तरी धरण भरल्यानं आनंद व्यक्त केला जातोय। धरणातील पाणी भिंतीवरून ओसंडून वाहत असल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नाही आणि त्यामुळे धरण भरणार की नाही अशी चिंता सतावत होती, मात्र रिमझिम पावसानं धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून हे धरण पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत आहे।
तिकडे वाशीमध्ये धावत्या शिवशाही बसचं चाक निकळल्याचा प्रकार समोर आलेला आहे। रिसोड ते लोणार मार्गावरील लोणीजवळ ही घटना घडली आहे। सुदैवानं या बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत। या बसमधून 40 प्रवासी प्रवास करत होते, मात्र अचानक महामार्गावर बसचं पुढील चाक निखळलं आणि त्यामुळे बस एका बाजूला झुकली गेली। यावेळी चालकानं प्रसंगावधान राखून बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बस खाली उतरवलं। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।